जैन साहेब आता नागपूर शहराकरता विदर्भाकरता ही फार मोठी बातमी आहे. आमच्याकरता फार आनंदाची बाब आहे. अनेक दिवसापासून आमची इच्छा होती का इथे कोणीतरी एक समर्पित नेता जो आहे त्यांच्यावर कोणतं जबाबदारीचं पद मिळावं. आज सुनित्रा वहिनींचं जे पद होतं जे त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारी असं म्हणता येईल त्यांनी ते पद आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर व ग्रामीण विदर्भाचे जे निरीक्षक आहेत राजेंद्र जैन त्यांना ते मिळालं. त्यामुळे आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जे आहे आज आनंदित आहे, प्रफुल्लित आहे. आम्ही आज सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करणार आहोत. पण खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय मिळाला असं मला या प्रसंगी सांगायचं वाटतं. राजेंद्र जैन यांची नियुक्ती राज्यसभेवर झाल्यामुळे विदर्भातल्या सर्व कार्यकर्ते आज मोठ्या प्रमाणात उत्साहित आहेत आणि एक विदर्भातला माणूस विदर्भातलीच जाण करू शकतो. विदर्भातल्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं ओळख त्याला आहे असा माणूस दिल्लीत पाठवला आणि दिल्लीतून अनेक फंड आणि अनेक विकासाचे कामं ते जैन साहेबांना माहीत आहेत. ते जैन साहेब करतील असा आमचा विश्वास आहे. आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा एक मोठा नेता म्हणून आम्ही जैन साहेबाकडे पाहत होतो. आमच्या लहान लहान समस्या ते सोडवून घेत होते. कुटुंबातले प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. आज आमच्या कुटुंबातला प्रमुख हा राज्यसभेत गेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साहित आहे आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. विदर्भाला बऱ्याच वर्षानंतर एक चांगला व्यक्ती लाभलेला आहे आणि उशिरा का होईना देर आहे दुरुस्त आहे पण चांगले व्यक्ती लाभले. याच्यातून तुमच्या काय अजून अपेक्षा वाढतील? विदर्भाला एक चांगला व्यक्तिमत्व मिळालं आहे. प्रफुल्लभाई तर काम करतच होते पण खऱ्या अर्थाने प्रफुल्लभाईला वेळ मिळत नसल्यामुळे प्रफुल्लभाई थोडे बहुत विदर्भाकडे आमच्याकडे थोडं लक्ष होतं पण कमी प्रमाणात होतं. आज जैन साहेब आल्यामुळे आमच्यातलाच कुटुंबातला माणूस विदर्भातलाच माणूस आज विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल बेरोजगारांचे प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी आज जैन साहेब खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व मिळालं आणि विदर्भाचा विकास होईल असं आम्हाला पूर्ण विश्वास. पक्ष वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने जेव्हापासून आम्ही पदावर आलो तेव्हापासून जैन साहेबाचा खूप मोठा विश्वास आमच्यावर होता. आज आम्ही जिल्हा परिषद नगरपालिका असेल नगर परिषदमध्ये असेल एक आम्ही चांगल्या 3ऱ्या नंबरचे होटिंग घेतले हे जैन साहेबांच्या नेतृत्वामुळेच मिळाले. आज पक्ष मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये वाढेल असा पूर्ण विश्वास आहे. फार अभिमानाची बाब आहे की आमचे नेते आणि या जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्रजी जैन साहेब राज्यसभेवर आज अर्ज भरलेला आहे. आदरणीय नेत्या सुनित्रा वहिनी आदरणीय नेते प्रफुल्लभाई तटकरे साहेब आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णपणे विचार करून आम्हा पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचं आज काम झालेलं आहे. अनेक दिवसांपासून आम्ही सगळे संघटन वाढवण्यासाठी पूर्ण आम्ही तत्पर आहोत आणि त्या माध्यमातून आमच्या निरीक्षकांनी ज्यांनी आमच्या सोबत काम केलेलं आहे अशा व्यक्तीला आज हा आदर दिलेला आहे सन्मान दिलेला आहे ज्याच्या माध्यमातून संघटना नक्की बळकट होणार आहे. म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये खूप उत्साह आहे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुनेत्राताई पवार आगे बढ़ो. बापरे अंगावर बटाके. हम तुम्हारे साथ हैं. प्रफुल्लभाई पटेल आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. राजेंद्र जैन आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. राजेंद्र जी जैन आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुनेत्राताई पवार आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुनेत्राताई पवार आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सर ऐसे आ जाओ एक साइड में आ जाओ इधर मांगे. काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा
राजू भैया आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, प्रफुल्ल भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुनेत्रा भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।